ॲम्ब्युलन्स आलं, बिल्डिंग आलं, ह्या मालमत्ता. मग या ठिकाणी कॅपिटल फंड 11 लाख रुपये. नंतर बँक लोन, बँकेकडून आपण तात्पुरतं कर्ज घेतलंय. मग कर्ज म्हटलं की ते फेडलं पाहिजे. या ठिकाणी पेमेंट साईडला बँक लोन पेड असा काही पॉइंट नाहीये, म्हणून मी बँक लोन हे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला जसंच्या तसं लिहितो. 6,50,000 रुपये. जर पेड केलेलं असतं तर लिहायचं काम नव्हतं, किंवा याच्यातली काही रक्कम पेड केली. बँक ओव्हरड्राफ्ट असता तर तो पेड असता. बँक लोन म्हणजे हे दीर्घ मुदतीचं कर्ज आहे आणि याचा लॉंग पिरियड आहे. जास्त दिवसाची फेड असल्यामुळं ते कर्ज आपल्याला जसं तसं दिसतं. त्याच्यानंतर आउटस्टँडिंग बिल फॉर ड्रग्स. आता पेमेंट साइडला परचेस ऑफ ड्रग्स म्हणून पॉइंट आहे. त्यामध्ये 2 लाख रुपये परचेस ऑफ ड्रग्स म्हणून आपण एक्सपेंडिचरला लिहू. मी मुद्दामून पेमेंट साइडचा परचेस ऑफ ड्रग्सचा आयटम घेतलाय 2 लाख रुपये. आणि याच्यातून लेस लास्ट इयर पे मागच्या वर्षाचं पेड कंसामध्ये 40 लाख रुपये. कंसातून एक आहे म्हणून ती ऍडजस्टमेंट मी अगोदर घेतली. नाहीतर मी सुरुवातीला पूर्ण बॅलन्स शीट उतरवला असता आणि मग तो पॉइंट क्लिअर केला असता, परंतु तो पॉइंट गोंधळाचा होता म्हणून मी तो अगोदर क्लिअर करीत आहे. हे पहा, 50,000 रुपये ड्रग्सचं बिल मागच्या वर्षाचं देणं बाकी. त्यामध्ये आपण 40,000 पेड केले असा उदाहरणाच्या पेमेंट साइडला कंसामध्ये उल्लेख आहे. मग पेमेंट साइडला कंसामध्ये उल्लेख असल्या कारणाने तो पॉइंट आपल्याला क्लिअर करण्याच्या हिशोबाने आपण या ठिकाणी लगेच तो पॉइंट घेतलेला आहे. मग आउटस्टँडिंग ड्रग्स बिल 2017-18 10,000 रुपये. आता 10,000 कसे आले तर 50,000तून 40,000 पेड केले म्हणून 10,000 पाहिजे. अशा पद्धतीने आपण क्लिअर करा. समजला का? काही अडचण आहे का? नाही ना? पुढे आता बिल्डिंग ही मालमत्ता आहे. ऍसेट साइडला 10,50,000 10,50,000. नंतर ॲम्ब्युलन्स 4 लाख रुपये. ही पण मालमत्ता आहे. पुढे स्टॉक ऑफ ड्रग्स. ड्रग्सचा माल शिल्लक आहे. मग ड्रग्स मध्ये ऍड ओपनिंग स्टॉक 42,000 रुपये. 2,02,000 झाले. 3,000 ठेवा. अजून एक ऍडजस्टमेंट करा. नंतर हॉस्पिटल इक्विपमेंट ही पण मालमत्ता आहे. हॉस्पिटल इक्विपमेंट 3,04,000. नंतर कॅश इन हँड. सुरुवातीचा कॅशचा बॅलन्स आहे तो तुम्हाला रिसिप्ट साइडला 4,000 रुपये दिसतोय म्हणून तो पॉइंट करते. या ठिकाणी बॅलन्स शीट उतरवलं गेलं आहे पूर्ण. आता रिसिप्ट अँड पेमेंट उतरवतो आहोत.
त्यामध्ये आता 4,000 रुपये तर कट झाले, विषय संपला. आता सबस्क्रिप्शन याचा अर्थ होतो वर्गणी. वर्गणी आपल्याला मिळाली 2,22,000 रुपये. नंतर ऍडजस्टमेंट असेल त्याच्यासाठी जागा सोडा. लाईफ मेंबरशिप फी. लाईफ मेंबरशिप फी आता याच्या बाबतीत ऍडजस्टमेंट आहे 30,000 रुपये इनरला सेवा. आणि हॉस्पिटल रिसीट बाय हॉस्पिटल रिसीट, दवाखान्याच्या हॉस्पिटलच्या माध्यमातून आपल्याला पैसे मिळाले 5,10,000. चारशे 5,10,400. नंतर आता पेमेंट साइड आपण डोक्यात घेऊ. परचेस ऑफ ड्रग्स हा पॉइंट आपण मगाच क्लिअर केलेला आहे. आता त्याच्यानंतर सॅलरी टू स्टाफ. स्टाफ कर्मचाऱ्यांना पगार दिला. सॅलरी टू स्टाफ किती रुपये? 85,000 रुपये. ऍडजस्टमेंट नाही आहे. होनोरेरियम टू डॉक्टर्स. आपल्याकडे जे डॉक्टर येतात त्या डॉक्टरांना आपण मानधन दिलं. ₹4,00,000. रिपेअर्स अँड मेंटेनन्स. रिपेअर्स अँड मेंटेनन्स हा खर्च आहे. खर्च आपण नेहमी एक्सपेंडिचरला लिहितो 18,000 रुपये. त्याच्यानंतर फर्निचर. फर्निचर ही मालमत्ता आहे आणि मालमत्ता असल्या कारणाने बॅलन्स शीटच्या ऍसेट साईडला लावावं लागेल. डेप्रिसिएशन असेल तर जागा सोडावी लागेल, पण डेप्रिसिएशन नाही आहे म्हणून तो आकडा मी बाहेर लिहितो 45,000 रुपये. त्याच्यानंतर जनरल एक्सपेन्सेस आपण साधारण खर्च आहे 16,000 रुपये. आणि बाय बॅलन्स कॅरी डाऊन शेवटच्या दिवसाचा बॅलन्स आहे तो आपल्याला बॅलन्स शीटच्या ऍसेट साईडला लावावं लागेल. कॅश इन हँड 2,400 रुपये. आता रिसिप्ट अँड पेमेंट आपण जसं तसं उतरवू, पण आता याच्यानंतर खाली ज्या 3 ऍडजस्टमेंट आहे त्या 3 ऍडजस्टमेंटचा आपल्याला विचार करावा लागेल. 31/3/2019 ला स्टॉक ऑफ ड्रग्स. ड्रग्सचा स्टॉक आहे लेस क्लोजिंग स्टॉक 22,000. 1,80,000 बाहेर घ्या. आणि ड्रग्स क्लोजिंग स्टॉक शिल्लक आहे म्हणून ऍसेट साईडला लावावं लागेल. शिल्लक रक्कम आपण नेहमी ऍसेट साईडला लिहितो म्हणून ऍसेट साईडला लिहायचं आहे. पुढे डेप्रिसिएट ऑन बिल्डिंग ॲट 5% पर annum. बिल्डिंगवर 5% डेप्रिसिएशन 52,500. 10,50,000 5% 52,500. मग 9,97,500 बॅलन्स राहिला.
मग डेप्रिसिएशन ऑन बिल्डिंग हा खर्च आहे. खर्च आपण नेहमी एक्सपेंडिचरला लिहितो. $52,500. ॲम्ब्युलन्स वर डेप्रिसिएशन 30,000. $3,70,000 बाहेर घ्या. डेप्रिसिएशन हा खर्च आहे. खर्च आपण नेहमी एक्सपेंडिचरला लिहितो. $82,500 बाहेर. नंतर लाईफ मेंबरशिप फी आर टू बी कॅपिटलाइज, लेस कॅपिटलाइज. $30,000. लाईफ मेंबर फी आता उदाहरणार्थ ऍडजस्टमेंट संपल्या. ऍडजस्टमेंट संपल्यामुळे आपल्याला या ठिकाणी क्लोज करायचं आहे. क्लोज करताना डेबिट बाजू आपलं एक्सपेंडिचर साईड जास्त वाढते. आता ती कितीने जास्त आहे ते काढावं लागेल. परंतु या ठिकाणी एक्सपेंडिचर साईड जास्त आहे कारण इन्कम साईड 7,32,400 आणि त्याच्यापेक्षा एक्सपेंडिचरची टोटल साधारणतः जास्त आहे. म्हणून आपण ती टोटल क्लिअर करू. नंतर सरप्लस येतो का डिप्रिसिएट येतो. डिप्रिसिएटच आहे म्हणून तो आकडा आपल्याला टोटल करावी लागेल. एक्सपेंडिचरचे टोटल अगोदर मार्क आपण 5 आणि 13 19 21 अक्षराला 2 आणि 8 10 18 19 20 28 अक्षराला 2 आणि 3 आणि 4 7,81,500. या ठिकाणी बाय डिफिसिट तोटा किती झाला ते काढायचं आहे. 0 2 0 जसे किंवा 4 मध्ये 1 मिळवला म्हणजे 5 होती. आता 2 मध्ये किती मिळवले म्हणजे 11 होते. 9 अक्षराला 1 आणि 2 3 आणि 4 4 मध्ये किती मिळवले म्हणजे 8 होते. 4 आणि 5 आणि 7 इथे आहे 7 म्हणजे 49,100 रुपये तुम्हाला या हॉस्पिटलमध्ये तोटा झाला. आता तुम्ही म्हणाल हॉस्पिटलमध्ये तोटा. आता त्यावेळेची परिस्थिती ती चॅरिटेबल ट्रस्ट आहे आणि चॅरिटेबल ट्रस्टला सेवा पुरवल्या जातात आणि त्याच्यामुळे तिथे नाका तोट्याचा विचार होत नाही. तर तुम्ही म्हणाल हॉस्पिटल कधी तोट्यात राहत नाही तुम्ही काय शिकता. तसं काही नाही आहे. हॉस्पिटल ही चॅरिटेबल ट्रस्ट आहे. यांना सेवा पुरवाव्या लागतात आणि सेवा पुरवण्यासाठी हे लोकांकडून देणगीच्या स्वरूपात सबस्क्रिप्शनच्या स्वरूपात वर्गणी गोळा केली जाते आणि त्या वर्गणीच्या माध्यमातून हा सगळा खर्च केला जातो. त्याच्यामुळे इथे नफा तोट्याचा विषय येत नाही आणि ही ट्रस्ट असल्यामुळे तुम्हाला या ठिकाणी डिफिशियंट दिसत आहे. पण प्रत्यक्षात तुम्ही म्हणाल असं कुठेही दिसत नाही. आता आपण डिफिशियंट वजा करू. लेस डिफिशियंट $49,100
22/9/24 साला 2 आणि 9 11 3 14 4 3 17 17,40,900 या ठिकाणी 17,40,900 तुमचं बॅलन्स शीट टॅली झालं. या ठिकाणी एक्सरसाइज मधले सगळे उदाहरण संपलेल्या नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचे आपण याच्यानंतर मला जे बोर्ड प्रॉब्लेम आहेत त्या बोर्ड प्रॉब्लेममध्ये जे महत्त्वाचे प्रॉब्लेम असतील आपण 77